नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना घडलेली आहे राजस्थानमध्ये अजमेर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये असणारे एक छोटंसं गाव कमलापुरी. या गावामध्ये समृद्धी भरपूर होती. गावाच्या कडेनेच एक कॅनल गेलेला होता मोठा, त्यामुळे पाण्याची काही कमतरता नव्हती. सुपीक जमीन होती, चांगलं उत्पन्न यायचं गावामध्ये. हायवे गेलेला होता कडनं. भरपूर लोकांनी हॉटेल वगैरे टाकून त्यातून पैसा कमवायचा चालू होता. याच गावामध्ये राहणारं अभिजितचं कुटुंब 3 लोकांचा परिवार होता. परिस्थिती एकदम नाजूक होती. अभिजितकडे 1 एकर पण जमीन नव्हती. याची पत्नी दीप्ती आणि याची बहीण मंजू अशा 3 लोकांचा परिवार. या मंजूचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. या अभिजितचं लग्न झालेलं होतं त्याची पत्नी दीप्ती, पण यांना 5-6 वर्ष झालं अजूनपर्यंत मूलबाळ नव्हतं. त्यामुळे या अभिजितची बहीण मंजू त्याच्या पत्नी दीप्तीला कायम नावं ठेवायची, तुझ्यामुळंच माझ्या भावाला मूल झालं नाही, त्याला गावात तोंड लपवून राहावं लागतंय, तूच काहीतरी कारणीभूत आहे आणि लवकरच माझा भाऊ तुला सोडून देणार आहे, अशा प्रकारची कायम तिला बोलत राहायची. त्यामुळे ती दीप्ती कायम डिप्रेशनमध्ये असल्याने हा अभिजित ज्या वेळेला गाई चरून घेऊन यायचा लोकांच्या रानातून, त्यावेळेला घरी आले की त्याचं दूध वगैरे काढायचा. त्या दुधातून येणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. जर याने काम नाही केलं, कुटुंबाची पूर्ण परिस्थिती ठप्प व्हायची. पूर्णपणे कुटुंब याच्यावरती अवलंबून होतं. त्या दीप्ती आणि मंजू काहीच काम करत नव्हत्या. तारीख होती 10 एप्रिल 2025ची. या दिवशी अभिजित सकाळी उठलाच नाही लवकर. त्यावेळेला त्याची पत्नी दीप्ती त्याच्यापाशी गेली आणि म्हणू लागली, काय झालं, उठा की, गाई घेऊन जायचे नाहीत का? त्यावेळेला अभिजित म्हणू लागला की मला तर वाटते की आज मी नाही जाऊ शकणार, कारण माझं पूर्ण शरीर दुखत आहे, ताप आलेला आहे, त्यामुळे मला तर काय आज जाणं होत नाही. त्यावेळेला दीप्ती म्हणू लागली की मग ह्या गाई ज्या आहेत, मुख्य प्राणी आहेत, त्यांचं कसं करायचं? त्या तर आता नाही खाल्लं तर दूध देणार नाहीत, आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार नाही. मुका प्राणी आहे, स्वतः तर खाऊ शकत नाहीत, घेऊन तर जावं लागेल. त्यावेळेला हा अभिजित तिला म्हणतो की तू आणि मंजू दोघेजण घेऊन जावा गाई, आणि दोघे गाई हिंडवून परत घेऊन या लवकरच, जास्त वेळ काय चारायची गरज नाही. त्यावेळेला ही दीप्ती होकार देते. दीप्ती मंजूला विचारते की चल पटकन. मंजू म्हणते ठीक आहे, येते मी, मग तसाही माझा टाईमपास होईल, आता तू गेल्यावर मी इथं टाईमपास कोणापाशी करणार आहे. या अभिजितला गोळ्या औषधं दिली जातात, त्याला जेवण वगैरे केलं जातं. जेवण करून या दोघी डब्बा बांधून चरायला घेऊन जातात. हळूहळू जसं गावाच्या कडेने गाई हिंडवत जाते, तसं गावाच्या लांब 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 जाईल तसं मोकळं रान सापडत होतं. त्या मोकळ्या रानात गाई सोडून बांधावरती निवांत बसलेल्या असायच्या. पण काहीच वेळात या गाई एकदम चलाख, त्यांना माहीत होती की आज अभिजित नाही, त्यामुळे ह्या काय आवरू शकणार नाहीत. घुसल्या की एका शेतामध्ये, त्या ठिकाणी असलेल्या ऊसामध्ये एकदम नासाडी करू लागल्या, खाऊ लागल्या. त्या ठिकाणी त्या शेताचा मालक आला. गावचा एकदम श्रीमंत व्यक्ती होता, जमीनदार व्यक्ती. 100 ते 150 एकर शेती, 100 एकर ऊस, 50-60 एकर त्या गावातला लोकल उत्पन्न काढायचा. भरपूर पैसा होता. बुलेटवर आला. रस्त्याने जाताना बघितलं तर त्याच्या शेतामध्ये 4 गायी घुसलेल्या आहेत. पटकन त्यानं बुलेटकडे लावली आणि रस्त्याने ओरडत आला की कुणाच्या गाय आहेत रे, कुणाला माज आलाय माझ्या रानात, जनावरं सोडून बसलाय, मार खायचा काय, जेवण त्याला प्यारं नाही काय, अशा शिव्या देत आला. भरपूर शिव्या दिल्या त्यानं. पण तो बघतो या तर गायी अभिजितच्या आहेत. अभिजित तर कुठं दिसत नाही, पण अभिजितची पत्नी आणि त्याची बहीण आहे. त्यावेळेला हा मंजू आणि दीप्तीला बघतो ह्या 2 महिला आहेत, जनावरं हिंडवत आहेत. पण ज्यावेळेला या 2 महिलांना बघतो, यांची सुंदरता बघतो, त्यावेळेला तो हवालदिल होतो. त्यांच्याकडे बघतच राहतो. दीप्तीची सुंदरता, या अभिजितला कशी काय असली पत्नी भेटली, असाच विचार करत होता हा सूरजकडे एवढा पैसा होता की त्याने जर ठरवलं की आपल्याला या बाईसोबत संबंध करायचेत, म्हणजे तो करणारच. एकदम नाड्याचा ढिल्ला, गावात एकदम बेकार बदनाम व्यक्ती होता. पण सगळे लोक पैशासाठी याच्याकडे शांत राहायचे, याच्याकडून पैसा वगैरे घ्यायचे, त्यामुळे कोण त्याला काय बोलत नव्हतं. असाच विषय होता. त्यामुळे सूरजची ताकद अजूनच वाढत गेलेली होती. हा सूरज दीप्तीकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही त्या अभिजितच्या पत्नी आहेत ना? त्यावेळेला ही दीप्ती म्हणते हो हो बरोबर. तो म्हणला काय अडचण नाही, हिंडवा. या दोघी गाई बाहेर काढायला लागल्या होत्या, पण म्हणला खाऊन खाऊन किती खायचे आहेत, खाऊ दे, आपलं रान भरपूर आहे, त्यामध्ये काही एवढं अडचण नाही. तसे आता मी पुढच्या निवडणुकीला सरपंचाच्या पदासाठी उभा राहणार आहे, त्यावेळेला तुमचं मत मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, सोडा. त्यावेळेला त्या अभिजितची पत्नी दीप्ती त्या गायींना थोडे वेळ सोडते आणि जसा तो तिथून निघून जातो, त्याची वाईट नजर बघून ती तिथून पटकन दुसऱ्या शेतात जाते. ज्या वेळेला त्याने या दीप्तीला बघितलं होतं, त्यावेळेला या सूरजची मन हिच्यावरती आलं होतं. काहीही करून हिच्यासोबत तिला संबंध करायचे होते. आता हा सूरज तिला म्हणतो की
तुम्ही काय काम करता दिवसभर? ती म्हटली, मी काहीच नाही करत, घरी असते. हा म्हणला, माझ्या घरी ना काही कामासाठी निमित्त एक महिलेची गरज आहे. महिन्याचे 15,000 तर आरामात देऊ शकतो मी. तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता का? ही दीप्ती त्या सूरजला म्हणते की बघू, माझ्या पतीला विचारून बघते. हिच्या मनात ही 15,000 ऐकून लाडू फुटत होते, कारण 15,000 हिने आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं होतं. गरीब परिस्थिती होती बापाच्या इकडं पण आणि पतीच्या इकडं पण गरीब परिस्थिती, त्यामुळे पैसा तिने कधी बघितला नव्हता. 15,000चं नाव ऐकून ती खुश होते आणि गाई घेऊन थोडी वेळ चरवल्यानंतर घरी घेऊन गेली. अभिजितपाशी गेल्यानंतर अभिजितला घडलेली पूर्ण घटना सांगते. अभिजित म्हणला, मग तो सूरज काय म्हणला नाही का? ही दीप्ती म्हणली की नाही, तो म्हणला तर काय नाही, पण हा एक म्हणला की कामासाठी एका महिलेची गरज आहे घरी आणि 15,000 रुपये देईल. अभिजित विचार करतो की अरे साला, मी तरी इथं गाई हिंडवून पण 15,000 कमवत नाही. जर हिला काम करायचे 15,000 मिळत असतील तर पाठवायला पाहिजेल आहे. अभिजितचा असा विचार ऐकून त्याची पत्नी त्याला म्हणते, ठीक आहे चालेल, मी उद्यापासून कामाला जाते. या दोघांचं असं बोलणं चालू असतानाच घराच्या बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. दरवाजा उघडून बघितला मंजूने. ती मंजू त्याच्या भावाला म्हणते की ते सूरज आलाय बघ, काय काम आहे. घरात आल्यानंतर त्या अभिजितपाशी बसतो आणि अभिजितला म्हणतो की मला समजलं तुझी तब्येत खराब आहे, आता कसं वाटतंय? या गोळ्या घे जेवण करून आणि आराम कर. आणि हां, मी तुझ्या पत्नीला सांगितलं होतं की उद्या माझ्या घरी कामाला आलीस तर 15,000 रुपये महिन्याला देईल, तर येत असेल तर बघ. हा अभिजित म्हणतो की पाठवू ना, काय अडचण नाही. तसंही तुमच्या घरी काम करणं म्हणजे आमचं सौभाग्याचं आहे. असं म्हणल्यानंतर हा सूरज खुश होतो आणि तिथून निघून गेला. सूरजने तर अभिजितला मस्का लावला होता. त्याचा विचार वेगळाच काही होता. त्यावेळेला तो तिथून निघून गेला. त्याची पत्नी आणि अभिजित बसून चर्चा करू लागले. उद्यापासून जातो, आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधरेल. तसंही आपण आजपर्यंत एवढा काय पैसा कमवला नाही, जेणेकरून आपण चांगलं आयुष्य जगू. तू जर कमवलं, मी इकडून कमवतोय, दोघाचा पैसा चांगला येईल. हळूहळू आपली जी मंजू आहे तिला पण तिथंच कामाला लावू, म्हणजे चांगला पैसा येईल. असा विचार करत तो दिवस तर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ही दीप्ती तिच्या पतीसाठी जेवण करते. थोडा नीट झालेला होता अभिजित. आता गाई सोडणारच होता थोड्या वेळानंतर. हिने डब्बा बांधला आणि त्या सूरजच्या घरी निघायला लागली. सूरजच्या घरी पोहोचल्यानंतर सूरज तिला बघून खुश होतो. सूरज म्हणतो की हे बघा, रानात तर तुम्हाला काय काम नाही, तुम्ही काय करा, आपल्या घरी जे धुणं भांडी करायची आहेत ना ते करा. माझी पत्नी काही दिवसांसाठी माहेरी गेलेली आहे. आता ही जी दीप्ती आहे ती बघून खुश होते, म्हणते की रानात काही काम करायचं नाही, मेहनत करायची नाही, घरी जे काम करायचं आहे ती तर मी रोजच करते घरी, ते इथंच करायचं आहे. त्याच्यासाठी मला 15,000 रुपये मिळत आहेत. मग तर काय मस्तच झालं. त्यावेळेला ही दीप्ती त्या ठिकाणी काम करू लागते. सूरजने पूर्णपणे समजावून सांगितलं होतं की असं करायचं तसं करायचं, त्याप्रमाणे काम करू लागते. दुसरीकडे हा जो सूरज आहे दारू पिण्याच्या नशेत होत. दुसरीकडे हा जो सूरज आहे हा तिथं खुर्ची टाकून बसलेला होता. पूर्ण हिची सुंदरता निहाळत होता. ज्या वेळेला ही काम करायची त्यावेळेला हिच्या कमरेवरची साडी बाजूला सरकायची, कधी ब्लाऊजवरची साडी बाजूला सरकायची, थोडं वाकली की जरा ब्लाऊज ढिला असायचा त्यामुळे दिसायचं. बघत होता हिची सुंदरता. त्याच्या मनात आता तीव्र इच्छा होऊ लागली की काही जरी झालं आता हिची तर मला सुंदरतेचा स्वाद घ्यायचाच आहे. असा विचार करत करत तो दिवस गेला. सायंकाळच्या 6 वाजता ही दीप्ती त्या ठिकाणाहून निघते, घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तिने बघितलं तिच्या नंदेने जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं. ती तिला विचारू लागते की म्हणजे तू जेवण का बनवलं नाही? मंजू म्हणते, मी तुझ्यात कामाला आहे काय, तू आल्यावर जेवण बनवशील. त्या ठिकाणी दीप्ती तन 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 करत जेवण बनवू लागते. म्हणते की एक तर काम करून आले मी आणि तू इथं काम करत नाही, नुसतं बसून खाते. भावाच्या तुझं लगीन पण झालं नाही. या दोघींमध्ये त्या ठिकाणी वाद होऊ लागतो. अभिजित आला. अभिजित बघतो तर हे असा विषय घडला आहे. अभिजित त्या ठिकाणी दोघींना शांत करतो आणि त्या ठिकाणी मंजूला म्हणतो की थोडंफार काम करत जा, वहिनीला जराही करू लागत जा. पण मंजूचं असं होतं की मंजू दीप्तीला अजिबात पसंत करत नव्हती. त्या ठिकाणी ती काहीच करत नाही, बेडवरती जाऊन झोपते. लगेच मंजू उठून त्या ठिकाणी येते आणि मंजू आल्यानंतर जेवण करायला बसते. त्यावेळेला अभिजित चिडला जातो आणि तिला म्हणतो की तू जर असं करत राहिली तुझ्या नवऱ्याच्याकडे गेल्यानंतर तुझा नवरा तर तुला सपका लावूनच काम करून घेईल, असं जर काय टिकणार नाही तुम्हाला असं वाटतंय. त्यावेळेला ती मंजू त्या ठिकाणी जेवण करत होती. जेवण अर्ध्यातच टाकून उठून पळाली आणि रडू लागली तिच्या रूममध्ये जाऊन. याचं पण कारण होतं, या मंजूचं अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं. 27 वय झालं. गावातली लोक तिला नावं ठेवायची, तुझ्यातच काहीतरी दोष असेल म्हणून.
ती तर काय करू शकत होती. गरीब घरातली पोरगी होती. कोणच लग्न करणार होतं तिच्यासोबत. 12 एप्रिल 2025चा तो दिवस. दुसऱ्या दिवशी ही दीप्ती त्या ठिकाणी त्या सूरजच्या घरी कामाला गेली. सूरज तर त्या ठिकाणी नव्हता, पण त्याची बहीण होती त्या ठिकाणी. ते काम करत होते. दोघींमध्ये गप्पा रंगल्या. गप्पा मारत मारत तिने त्या दिवशी पण काम केले. असाच सिलसिला चालू झाला. 8 ते 10 दिवस गेले. 10 दिवसानंतर हा सूरज नेमकाच घरी होता. आज त्याने पूर्ण नशेमध्ये होता. पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. विचार केला होता की आज काही जरी झालं, या दीप्तीसोबत मी संबंध बनवणार म्हणजे बनवणार. तिचा या सूरजची ही तीव्र इच्छा होती. त्यामुळे तो आज तयारीतच बसलेला होता. त्या ठिकाणी दीप्ती आली, जेवण बनवू लागली. किचनमध्ये दुपारच्या 11 वाजता जेवण बनवत असताना सूरजच्या घरी कोणच नव्हतं. त्या ठिकाणी सूरज नशेमध्ये होता. सिगरेट ओढली होती, गांजा ओढला होता, दारू पिलेला होता. पटकन किचनमध्ये गेला. त्या ठिकाणी थोडे इकडं तिकडं फिरला. त्या दीप्तीला थोडाफार संशय आला होता, पण काय करणार होती, तिला काय बोलणार होती. हा सूरज त्या ठिकाणी पडलेला एक चाकू उचलतो आणि दीप्तीच्या गळ्यावर ठेवतो आणि तिच्या तोंडापुढे तोंड नेऊन किस वगैरे करू लागतो. तिचे पुढची छाती वगैरे दाबू लागतो. शरीराला पूर्णपणे खेळू लागतो. त्यावेळेला ही ओरडू लागते. तो म्हणला की सूरज म्हणू लागतो, ओरडली की हो तुझा गळा वेगळा करून टाकीन, तुझ्या बापाला तुझ्या पतीला मारीन आणि तुला पण मारीन, दोघांना वेगवेगळीकडे फेकून देईन. जर ओरडली मी करतोय ते करू दे, नसेल तर तुझं काही खरं नाही. आता असं म्हणतोय सूरज म्हटल्यानंतर तिला माहिती होतं की हा काहीही करू शकतो. एकतर श्रीमंत घरचा आहे आणि नशेमध्ये आहे. त्यामुळे ती शांत बसली. तिला ओढत घेऊन गेला रूममध्ये घेऊन गेल्यानंतर ओढणीनं हातपाय बांधले आणि नाही ते कृत्य तिच्यासोबत करू लागला. नवीन नवीन फॅन्टसी जसं त्याला पाहिजे, मागणं पुढणं तोंडात इकडं तिकडं जसं पाहिजे तसं त्याने त्या ठिकाणी तिच्यासोबत संबंध बनवले. तोपर्यंत बनवतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. ज्या वेळेला त्या सूरजचे मन भरतं त्यावेळेला तो 5,000 रुपये काढतो आणि त्या दीप्तीच्या हातात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ, कोणाला सांगू नको, असंच करत राहा, तुला असाच पैसा देत राहील. पण दुसरीकडे या दीप्तीबद्दल बोलायचं झालं तर एकदम संस्कारी पोरगी होती. तिने आजपर्यंत तिचा पती सोडून दुसरीकडे कोणाकडे बघितलं नव्हतं आणि अचानक घडलेल्या अशा घटनेबद्दल ती विचार करून करूनच परेशान होत होती. त्यामुळे ती आता शांत होते. त्या ठिकाणी रडू लागते. धमकी दिली होती तिला वरून की तू जर काय बोलली तुला संपवेल, तुझ्या पतीला संपवेल. ती शांत बसते. घरी रडत रडत पोहोचते. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिची ती नणंद तिथंच बसलेली होती. ती विचारते की काय झालं. ती मंजूला म्हणते की असं असं घडलंय आणि या सूरजने असं केलंय माझ्यासोबत. ती म्हणली की नाही नाही, तुझ्यातच दोष आहे. मला तर वाटतंय तूच त्याच्यासोबत पैसे घेऊन केलं असेल, त्याच्यासाठीच तू असं करत आहे, बदनामी करत आहे आमची. त्यावेळेला ती दीप्ती त्या ठिकाणी रडत होती. मंजू ती तिच्या भावाला तिच्यापासून मोकळं करण्याचा प्रयत्न करत होती. काहीही करून ती दीप्ती आणि त्या अभिजितमध्ये दिवस करायचा प्रयत्न करत होती. तिला ही पसंत नव्हती अजिबात दीप्ती. काही वेळानंतर हा अभिजित त्या ठिकाणी आला गाई घेऊन. गाई चरून आलेला तो बघतो त्याची पत्नी रडत आहे. तो मंजूला विचारतो की काय झालं. मंजू घडलेली पूर्ण घटना सांगते. हे असं असं म्हणते म्हणली. त्यावेळेला हा अभिजित त्या ठिकाणी म्हणतो की मला तर वाटतं तुझ्यामध्ये दोष आहे. तू आता टेन्शन घेऊ नको, लवकरच मी तुला डिवोर्स देऊन मोकळं करेन. तुला जे करायचं ते नंतर कर. मग हिचं कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. ती रडत बसली, शांत बसली, काहीच करू शकत नव्हती. हिच्यावरती आता पूर्णपणे संशय घेतला जात होता. तो दिवस तर गेला. त्याच्यानंतर तिकडे दुसरीकडे सूरज विचार करत होता की या दीप्तीने सांगितलं तर नसेल ना घरी. तो विचार करत असताना त्याने 2-3 दिवस जाऊ दिले. त्याच्या लक्षात आले की कोणाला सांगितलं नसेल. त्यामुळे आता तो अभिजितच्या घरी पोहोचतो. अभिजितला म्हणतो की तुझी पत्नी कामाला येत नाही 2-3 दिवस झालं, काय विषय आहे. अभिजित म्हणू लागतो की नाही ती आजारी आहे थोडी. तर मग म्हणला ठीक आहे ते जाऊ दे, तुझी बहीण पाठवून दे ना कामाला, तिच्या बदल्याला तिलाही पगार भेटून जाईल. ती ज्या वेळेला तुझी पत्नी नीट होईल त्यावेळेला तिला पाठवून. या सूरजची नजर मंजूवरती पण गेली होती. मंजू त्याच्याकडे बघते, त्याच्या भावाकडे, आणि ती त्याला काहीच बोलत नाही. तो म्हणतो ठीक आहे पाठवून देतो मी उद्याच्याला. ज्या वेळेला असं ऐकतो सूरज त्यावेळेला तो तिथून निघून जातो. त्याच्या आता मनामध्ये इच्छा झाली होती की या मंजूसोबत संबंध करायचे. एकदम पहिला रो होती मंजू. त्यामुळे भरपूर मजा येईल असं वाटायचं या सूरजला. सूरज त्या ठिकाणी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ती मंजू त्या ठिकाणी सूरजच्या घरी पोहोचते. मंजूला बघून सूरज एकदम खुश होतो. तिला पूर्ण काम समजावून सांगतो आणि तिथंच खुर्ची टाकून बसतो तिला बघत. तिच्या शरीराकडे निहाळत होता. याचा कसलाही अंदाज नव्हता या मंजूला तिच्यासोबत पुढे चालून हा सूरज एवढं भयानक कांड करणार होता, जे की तिच्या वहिनीसोबत केलेलं होतं. पण त्याच्यापेक्षाही बेकार होणार होता तिचा हाल.
तिने तिच्या वहिनीला नावं ठेवली होती, पण कर्माचे फळ तिला नक्कीच भेटणार होते. काही दिवस असेच गेले. घरनं जेवण घेऊन यायची आणि त्या सूरजच्या घरी काम करायची असा मंजूचा रुटीन बनला होता. एक दिवशी असंच हा सूरज त्या ठिकाणी घरी बसून हिच्या शरीराकडे बघत बसलेला होता. दारू पिलेली होती. दारू पिऊन तो नशेमध्ये आल्यानंतर त्याची इच्छा होती की आज तर करायचं हिच्यासोबत. म्हणून हा तिच्या किचनमध्ये जातो, चाकू काढतो. जसं त्या सूरजने तिच्या वहिनीसोबत केलं होतं तसे तिला धमकी देतो आणि रूममध्ये घेऊन जातो. सूरजचा मित्र करण त्या ठिकाणी पोहोचला होता. चुकीच्या टायमाला पोहोचला होता असं म्हणू शकतो. ज्या वेळेला तो दरवाजा उघडतो, बाहेर करण होता. करण त्याचा जिगरी मित्र. जे काय करायचं ते त्याला नक्कीच सांगत होता. त्याने सांगितलं होतं गेल्या वेळेला मी असं केलं होतं त्या दीप्तीसोबत. त्यावेळेला करण म्हणला होता की नेक्स्ट टाईमला ज्यावेळेला करशील त्यावेळेला मला बोलव. आता हा आयत्या चालून पुढे आला होता. सूरज त्याला म्हणतो ये आत, त्या मंजूसोबत करतोय मी आज, तुला करायचं असेल तर कर. त्या ठिकाणी हा करण तिच्याकडे बघून एकदम भारावून जातो आणि तिथं पडलेली दारूची बाटली उचलून दारू पिऊ लागतो. एकदम नशा करू लागतो. आज म्हणतो मजाच करू हिच्यासोबत. पण दुसरीकडे ही जी मंजू आहे ती पूर्णपणे प्रयत्न करत होती तिला सोडवून घेण्याचा. या दोघांवरती वार करू लागली एकदम रागामध्ये. आता तिला समजलं होतं की त्या दीप्तीसोबत काय घडलं होतं. तिला त्याची चूक तर समजली होती, पण आता काहीही करून इथून सुटून जायचं होतं. या दोघांवरती वार करत असताना हे दोघं नशेमध्ये होते. करणने हिला पकडलं. दोघांनी मारहाण चालू केली. मारहाण एवढी जबरदस्त होती की त्या ठिकाणी ती बेशुद्ध पडली. करण आणि या सूरजने तिला ओढत ओढत घेऊन रूममध्ये गेले आणि तिच्यासोबत ते वाईट कृत्य करू लागले. वाईट कृत्य एवढे वेळ केले की जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही. वाईट कृत्य करून झाल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर ती मंजू जागी झाली. ती आता पूर्णपणे ओरडू लागली होती. त्या ठिकाणी पडलेला एक रॉड घेतला आणि तिच्या डोक्यात मारला. या सूरजने बघितलं तर हिचा तर श्वास बंद झालाय. ही तर जग सोडून गेली. ज्या वेळेला या दोघांना समजलं त्यावेळेला हे दोघं अजून दारू पिऊ लागले. या दोघांची अशी इच्छा झाली की अजून एकदा करायचं. तिच्यासोबत त्यांनी मेलेल्या त्या मंजूसोबत एकदा केलं, पण दुसरीकडे तोपर्यंत केलं जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही. मन भरलं, ताकद संपली, त्यावेळेला ते दोघं तिथंच पडून राहिले. सायंकाळचे 8 वाजलेले होते. दुसरीकडे तिचा भाऊ दुसरीकडे मंजूचा भाऊ अभिजित काळजी करत होता घरी की त्याची बहीण अजूनपर्यंत का आली नाही. त्यावेळेला तिची वहिनी अभिजितला म्हणते की जा बघून ये त्याच्या घरी काय झालंय विषय. मला तर शंका येते की त्याने तिच्यासोबत माझ्यासोबत जे केलं तेच केलंय. अभिजित रागामध्ये त्या सूरजच्या घरी पोहोचतो. सूरजचा दरवाजा बंद होता बाहेरून. हा दरवाजा वाजवतो, कोणी उघडत नाही. त्याची बहीण तर अजून बाहेर गेलेली नव्हती, घरातच होती. कालवा करू लागतो. आसपासची लोक जमा झालेली होती. सगळे मिळून दरवाजा तोडू लागतात, पण दरवाजा तुटत नाही. काही लोक म्हणतात की पोलिसांना बोलव. त्या ठिकाणी अभिजित पोलिसांना बोलवतो. पोलीस त्या ठिकाणी आले, पोहोचले. त्यांनी बघितलं दरवाजा बंद आहे. घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी जसा दरवाजा उघडला तसा बघितला आतल्या रूममध्ये हा सूरज त्याच्या मित्रासोबत एका महिलेपाशी बसलेले आहेत. महिलेच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि दारूच्या नशेत हे तिथं पडलेले आहेत. शरीरावरती एक पण कपडा नव्हता मंजूच्या. पोलिसांनी सोबत लेडीज कॉन्स्टेबल आणली होती. लेडीज कॉन्स्टेबलने तिच्यापाशी गेली, तिच्या अंगावरती चादर टाकली. बघितलं रक्त वाहत आहे. तिने श्वास बघितला तर श्वास अजून चालू होता. पोलिसांनी लगेच डॉक्टरांना बोलवलं. ॲम्ब्युलन्स बोलवून दवाखान्यात घेऊन गेले. पंचनामा वगैरे केला. सूरज आणि त्या करणला ताब्यात घेतलं. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं. या ठिकाणी या दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता या दोघांना जी शिक्षा व्हायची ती होईल. आता मला सांगा मित्रांनो, या अभिजितने सुरुवातीलाच त्याच्या पत्नीवरती विश्वास ठेवला असता तर त्याच्या बहिणीसोबत अशी घटना घडलीच नसती. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्की करा.